नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। नेहमीच्याच साध्याशा जेवणाची रंगत दुपटीने वाढवणारी चटपटीत दही मिरची आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मिरच्या स्वच्छ धुवून मी सुकट ठेवलेल्या आहेत आणि हे असे उभे तुकडे करून घेतलेले आहेत। देठासहित तुम्ही ह्या मिरच्या तुकडे करून घ्या म्हणजे चव छान येते। त्यानंतर घेतलेले आहे फोडणीसाठी जिरे, मोहरी, मीठ, हळद, ठेचलेला लसूण आणि शेंगदाण्याचं कूट। कढईत चमचाभर तेल टाकूया आणि सगळ्यात आधी आपल्याला डाग पडेपर्यंत मिरच्या छान परतून घ्यायच्या आहेत। फोडणीच्या आधी मिरच्या व्यवस्थित परतलं जाणं खूपच गरजेचं आहे, त्यामुळे त्या पोटाला बाधत नाही। दही मिरची बनवली म्हटलं की भूक अजूनच खवळते। चटपटीत दही मिरची सगळ्यांना अतिशय आवडते, तर रोजच्या जेवणाची रंगत वाढवणारी ही दही मिरची एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। तर अशी छान मिरची परतून घेत राहायचंय। मिरची अजिबात कच्ची ठेवू देऊ नका। व्यवस्थित डाग पडेपर्यंत आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे। तुम्ही याचे बारीक तुकडेही करू शकता। आता अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि त्यात आता खडा हिंग आणि जिरे, मोहरी टाकायचे। खडा हिंग टाकल्यामुळे चव खूपच छान येते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हळद टाकूया आणि त्यानंतर टाकलेला आहे ठेचलेला लसूण। लसूण नंतरच टाकायचं आहे। लसूण जर आधी टाकलात तर तो खूप लाल होतो आणि मिरचीची चव बदलते। थोडा उशिरा लसूण टाकल्यामुळे खमंग चव येते। चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित परतून घेऊया। छान डाग पडलेले आहेत आणि मिरची व्यवस्थित भाजली गेलेली आहे। आता त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकूया। हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, यावर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा टाकू शकता। आता घट्ट दही टाकायचे आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी झटपट आणि खमंग तोंडी लावणं तयार। तुम्हाला जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच सुंदर आणि चविष्ट रेसिपीसह पुढच्या भागात। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।